प्रकरण 6 A3 सामाजिक संस्था सोशियल इन्स्टिट्यूशन्स। प्रश्न 1, सामाजिक संस्था ही संकल्पना स्पष्ट करा। उत्तर, संस्था हा शब्द व्यवहारात बोलताना बऱ्याचदा उपयोगात आणला जातो। उदाहरणार्थ विवाह संस्था, कुटुंब संस्था वगैरे। कधी कधी एखाद्या व्यक्तीला सुद्धा संस्था म्हटले जाते, परंतु समाजशास्त्राच्या भाषेत संस्था ही एक संकल्पना आहे। काही वेळा मंडळ व संस्था या संज्ञा समान अर्थाने उपयोगात आणल्या जातात। मॅकआयव्हर व पेज यांनी यातील फरक स्पष्ट केला आहे। त्यांच्या मते काही व्यक्ती गरजांची पूर्ती करण्यासाठी एकत्र येऊन मंडळाची स्थापना करतात, परंतु त्याच मंडळाचे सभासद उद्देशपूर्तीसाठी ज्या प्रमाणकांच्या प्रतिमानांचा अवलंब करतात त्या स्वीकृत प्रतिमानास संस्था म्हणतात। समूह व संस्था यामध्येही मूलभूत फरक आहे। पारस्परिक आंतरक्रिया व्यवस्था म्हणजे समूह होय, तर समूहातील वेगवेगळ्या स्थानांच्या दर्जानुसार भूमिका निर्धारित करणाऱ्या प्रमाणकांच्या प्रतिमानास संस्था असे म्हणतात। प्रश्न 2, सामाजिक संस्थेच्या व्याख्या करून अर्थ सांगा। उत्तर, सामाजिक संस्थेचा अर्थ व्यापक रूपात समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या व्याख्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। 1, ऑकबर्न व निमकॉफ अवतरणामध्ये मानवाच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी असलेल्या संघटित व प्रस्थापित मार्गांना सामाजिक संस्था म्हणतात। अवतरण पूर्ण। 2, के डेव्हिस अवतरणामध्ये एका किंवा अनेक गरजांच्या पूर्तीसाठी गुंफलेल्या लोकाचार, रूढी आणि कायद्याच्या संचास संस्था म्हणतात। अवतरण पूर्ण। 3, पार्सन्स अवतरणामध्ये सामाजिक क्रियाकल्पांच्या प्रमुख अंगाशी संलग्न असलेल्या प्रमाणक संकुलास संस्था म्हणतात। अवतरण पूर्ण। 4, हेरी जॉन्सन अवतरणामध्ये सामाजिक संस्था म्हणजे मान्यताप्राप्त प्रमाणकांचे प्रतिमान होय। अवतरण पूर्ण। वरील सर्व व्याख्यांचे अध्ययन करता संस्था म्हणजे काय ते लक्षात येते। समाजातील व्यक्तींचे वर्तन प्रमाणकांनुसार होण्यासाठी व त्यांच्या जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी संस्था निर्माण होतात, परंतु प्रत्येकाने जर आपापली गरज आपल्याच मार्गाने भागवायचे ठरवले तर समाज स्वास्थ्य धोक्यात येईल। तसेच प्रत्येक कार्यासाठी वेगळी संस्था निर्माण होणेही शक्य नाही। म्हणून एका संस्थेअंतर्गत अनेक कार्ये घडून येत असतात। उदाहरणार्थ विवाह संस्था ही लैंगिक गरजांची पूर्तता, प्रजोत्पादन व मुलांचे संगोपन अशी वेगवेगळी कार्ये करीत असतात। गरजांच्या अनुषंगाने समाजात संस्था निर्माण होत असतात। प्रत्येक समाजात संस्था आढळतात। पूर्वीच्या पाषाण युगापासून ते अर्वाचीन आधुनिक युगापर्यंत, अमेरिकेपासून तर भारतापर्यंत किंवा हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चन सर्वच धर्मात संस्था आढळतात। तरीही त्यांच्यात वेगळेपणा असतो, त्याला प्रमाणकाच्या व्यवस्थेतील भिन्नता म्हणतात। प्रश्न 1, सामाजिक संस्थांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, सामाजिक संस्थांची काही सामान्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। 1, निश्चित उद्देश। व्यक्तीच्या जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या उद्देशाने संस्था निर्माण केल्या जातात। समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यसंस्था, व्यक्तीस मानसिक समाधान मिळावे, तणाव निरसन व्हावे, समाजात ऐक्यभाव वाढावा म्हणून धर्मसंस्था निर्माण होतात। म्हणजेच प्रत्येक संस्था निर्माण होण्यामागे निश्चित उद्देश असतो। 2, विचार प्रणाली। समाजाच्या गरजा पूर्तीच्या वेळी मूल्य व प्रमाणके दोन्ही महत्त्वपूर्ण मानण्यात येतात। प्रमाणकाविरुद्ध वर्तन किंवा स्वैर वर्तन करणाऱ्यास संस्थेत जागा नसते, परंतु विचार प्रणालीप्रमाणे वर्तनात फरक राहू शकतो। उदाहरणार्थ हिंदूत एकपत्नी व्रत विवाहयोग्य मानले जाते, तर मुस्लिम लोकात बहुपत्नी प्रथेला प्राधान्य आहे। लोकशाही शासन प्रणाली, खाजगी मालमत्ता यांना मान्यता देण्याचे कार्य त्या समाजाची मूल्यव्यवस्था करते। याच मूल्यव्यवस्थेला विचार प्रणाली असे म्हटले जाते। सारांश, संस्थेच्या जडणघडणीत विचार प्रणालीला महत्त्व असते। 3, संरचना। समाजातील सर्व व्यक्तींची सामाजिक स्थाने निश्चित असतात व त्याप्रमाणे त्यांना दर्जा व भूमिका प्राप्त होत असतात। भूमिकाधारक मूल्ये व प्रमाणके यांचे पालन करून भूमिका वाढवतो, त्यामुळे समाजात संमत मार्गाने गरजांची पूर्तता होते। म्हणूनच संस्थेला मूल्य व प्रमाणकांची संरचना म्हणतात। उदाहरणार्थ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सर्वांनी प्रमाणकाप्रमाणे भूमिका वठवाव्या अशी अपेक्षा असते, तर कुटुंबात माता, पिता, भाऊ, बहीण हे भूमिकाधारक या अपेक्षेत पात्र ठरतात। 4, अमूर्त। संस्था म्हणजे गरजा भागवण्याचे संस्थाकृत वर्तन प्रकार
असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संस्थांचे स्वरूप अमूर्त असल्याचे स्पष्ट होते. के. डेव्हिस यांनी संस्थेला परस्पर संबंधित लोकाचार, रूढी व कायद्याचा संच म्हटले आहे. यावरून देखील संस्था अमूर्त असते हे स्पष्ट होते. 5. स्थायित्व. समाज जीवन सतत टिकून राहण्यासाठी गरजांची पूर्ती आवश्यक आहे. त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचे अनुसरण करावे लागते. गरजा कायमस्वरूपी असल्यामुळे समाजात प्रमाणित कार्यपद्धती सुद्धा स्थायी स्वरूपात प्रत्ययास येते. उदाहरणार्थ, कामवासनापूर्तीच्या स्थायी गरजेतून विवाह संस्थेला स्थायित्व प्राप्त झाले आहे. राज्यसंस्था, धर्मसंस्था इत्यादींच्या इतिहासात त्यांचे स्थायित्व स्पष्ट दिसते. परंतु हे वैशिष्ट्य अभ्यासताना हे लक्षात घ्यावे की संस्था दगडाप्रमाणे स्थायी नसतात. त्यांच्यातही परिवर्तन होत असते. उदाहरणार्थ, भारतात पूर्वी राज्यसंस्था होती, परंतु राजेशाही प्रकारची, परंतु नंतर लोकशाही राज्यव्यवस्था आली. 6. मौखिक किंवा लिखित नियम. गरजा भागवण्याविषयीची प्रमाणके 2 प्रकारची असतात. त्यांना लिखित किंवा मौखिक प्रमाणके म्हणतात. कुटुंबातील बहुतेक नियम अलिखित असतात. उदाहरणार्थ, वडील मुलाने जबाबदारी उचलावी, तर विवाहाचे वय, घटस्फोटाची कारणे, विवाहित स्त्री पुरुषांची संख्या इत्यादी नियम लिखित असतात. 7. प्रतीके. प्रत्येक संस्थेत उद्देश व विश्वास यांना संलग्न अशी प्रतीके असतात. ही प्रतीके प्रातिनिधिक असतात. ही प्रतीके 2 प्रकारची असतात. एक भौतिक आणि 2 अभौतिक. भौतिक प्रतीकांमध्ये ध्वज, मंगळसूत्र, स्वस्तिक, दर्जादर्शक चिन्हांचा समावेश होतो. तर अभौतिक प्रतीकात घोषवाक्ये, राष्ट्रगीत इत्यादी येतात. 8. भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजे अशी साधने जी संस्थेची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी भूमिका धारकांप्रमाणे मदत करतात. या साधनेत इमारत, उपकरणे यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, शिक्षण संस्थेत इमारत, पुस्तके, खडू, फळा, टेबल, खुर्च्या इत्यादी साधने आवश्यक असतात. तर दवाखान्यात याहून वेगळी साधने असतात. अशा प्रकारे सामाजिक संस्थेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येतात. पण ही वैशिष्ट्ये काळाप्रमाणे बदलू शकतात. प्रश्न 4. सामाजिक संस्थेची कार्य स्पष्ट करा. उत्तर: संस्था ही प्रत्येक समाजाचा एक भाग आहे. त्यामुळे समाजाच्या संदर्भात संस्था काही महत्त्वाची कार्ये पार पाडत असते. संस्थेची निर्मितीच मुळात विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी होत असते. त्यामुळे संस्था ही सामाजिकरणातही सक्रिय सहभाग घेते. संस्थेची अशी विविध कार्ये कोणकोणती आहेत ते पुढील स्पष्टीकरणावरून स्पष्ट होईल. 1. गरजांची पूर्ती. मानव प्राण्यांच्याही इतर प्राण्यांप्रमाणे विविध गरजा आहेत. त्या गरजा भागवणे आवश्यक असते. त्यावर मानवाचे अस्तित्व आधारलेले असते. पर्यायाने समाज टिकून राहतो. अशा गरजांमध्ये मुख्यतः कामवासनापूर्ती, मानसिक शांती, समाजव्यवस्था टिकून ठेवणे इत्यादी गरजा येतात. या गरजा अनुक्रमे विवाह, धर्म व राजकीय संस्थेद्वारे पुरवण्यात येतात. शरीर पोषणाची गरज अर्थसंस्थेकडून पूर्ण होत असते. म्हणून गरजांची पूर्तता करणे संस्थेचे प्रमुख कार्य आहे. 2. सामाजिकरणात मदत. बालकांवर लहानपणापासून चांगले संस्कार केले जातात, कारण पुढे हीच बालके समाजाची प्रमाणकानुसार वर्तन करणारी मंडळी बनतात. म्हणजेच वर्तनाचे आदर्श कुटुंब संस्थेत शिकविले जाते. उदाहरणार्थ, खानपानाच्या सवयी, कामवासनापूर्तीचा योग्य मार्ग हे ठामपणे कुटुंबसंस्था सांगते. त्यामुळेच योग्य सामाजिकरण घडून येते. म्हणून संस्था सामाजिकरणास मदत करतात असे म्हटले जाते. 3. दर्जा व भूमिका सोपवणे. समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्थानाप्रमाणे दर्जा व भूमिका असते. इतर व्यक्ती जेव्हा महत्त्वाची भूमिका वठवतात तेव्हा दुसऱ्या व्यक्तीसही भूमिका व प्रमाणके समजू लागतात. उदाहरणार्थ, कुटुंबातील मोठी माणसे लहान मुलांना प्रत्येक भूमिकेचे ज्ञान करून देतात व तिला वठवण्याचे कौशल्य मुलांच्या अंगी बाणवतात. राजसंस्थेतील नोकरशाही संघटनेतील सदस्यांनाही असे अधिकृत प्रशिक्षण देण्यात येते. म्हणजेच संस्थांना व्यक्तीला भूमिका व दर्जा सोपवावा लागतो. 6. सामाजिक नियंत्रण. सामाजिक संस्था म्हणजे संस्थीकृत प्रमाणकांचे प्रतिमान होय. सभासदांना प्रमाणकांचा परिचय व्हावा व त्यांनी त्याप्रमाणे वर्तन करावे अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ, राज्यसंस्थेतील कायदा व सुव्यवस्था ही प्रणाली समाज नियंत्रणाचे कार्य करते.
कुटुंबातही व्यक्तीवर नियंत्रण ठेवले जाते, म्हणजे संस्था सामाजिक नियंत्रणाचे कार्य करतात. 7. संस्कृतीचे संक्रमण. जुन्या पिढीतील चालीरीती, विश्वास, प्रार्थना इत्यादींचे संक्रमण संस्थेद्वारा नवीन पिढीकडे केले जाते. आर्थिक संस्था गरजा भागविण्याच्या प्रतिमानाशी संबंधित वर्तन प्रकाराचे संक्रमण करतात. राजकीय संस्था व्यवस्थेशी संलग्न घटकांचे संक्रमण करतात, उदाहरणार्थ कायदा, न्यायव्यवस्था इत्यादी. सर्वच सामाजिक संस्था वेगवेगळी कार्य करतात, परंतु त्यांच्या कार्यात पृथक्ता नसते, तर सर्वच संस्था परस्पर संबंधित असतात. बेबरने धर्मसंस्था अर्थसंस्थेला कशी प्रभावित करते हे स्पष्ट केले, तर मार्क्सने अर्थसंस्था ही धर्मसंस्था, राज्यसंस्था, कुटुंब संस्था, शिक्षण संस्था या सर्व संस्थांवर परिणाम करते असे म्हटले आहे. अशा प्रकारे एका संस्थेच्या कार्याचा दुसऱ्या संस्थेच्या कार्यावर प्रभाव पडत असतो. वरील सर्व विवेचनावरून संस्था व त्यांची कार्ये यांचे महत्त्व स्पष्ट होते. कुटुंब. फॅमिली ए सोशल इन्स्टिट्यूशन. प्रश्न 1. कुटुंबाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर. समाज व्यवस्थेच्या निर्मितीपासून कुटुंब संस्था ही एक महत्त्वाची संस्था समाजशास्त्रात अभ्यासली जाते. समाजाचा मुख्य घटक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचा जन्म, पालनपोषण व योग्य समाजीकरण कुटुंब संस्थेमार्फत घडविले जाते. म्हणून कुटुंब संस्था एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. कुटुंबात व्यक्तीचे समाजीकरण घडवून त्याला समाजाचा एक उत्तम नागरिक घडवण्याचे कार्य पार पाडले जाते. म्हणून समाजशास्त्रात कुटुंबाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरते. कुटुंबाची व्याख्या. समाजातील प्रत्येक कुटुंबात पती, पत्नी व त्यांची मुले यांचा समावेश होत असल्याने साधारणतः आपण त्यालाच कुटुंब संस्था म्हणतो. परंतु समाजशास्त्रज्ञांच्या मते कुटुंब म्हणजे काय ते पुढील व्याख्यांवरून कळते. 1. डॉक्टर मुजुमदार. अवतरणामध्ये. कुटुंब हा अशा व्यक्तींचा लहान समूह आहे की जे एकाच घरात राहतात, जे परस्परांशी रक्तसंबंधाने संबंधित राहतात व त्यांच्यात हित व परस्परांविषयी असणारी कर्तव्याची जाणीव या आधारावर समानतेची भावना ठेवतात. अवतरण पूर्ण. 2. मॅक आयव्हर व पेज. अवतरणामध्ये. कुटुंब हा लैंगिक संबंधाच्या आधारावर परिभाषित केलेला असा लहान व स्थिर समूह आहे की ज्याद्वारे प्रजोत्पादन व बालसंगोपन ही कार्ये योग्य प्रकारे केली जातात. अवतरण पूर्ण. 3. बर्जेस आणि लॉक. अवतरणामध्ये. कुटुंब, विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तक विधान या संबंधांद्वारे निर्माण झालेला असा समूह आहे की जो एका घराची निर्मिती करतो. अवतरण पूर्ण. 4. मर्डॉक. अवतरणामध्ये. कुटुंब हा असा सामाजिक समूह आहे की ज्याचे सामान्य निवासस्थान, आर्थिक सहकार्य व संतानोत्पत्ती ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत व यात भिन्नलिंगी व्यक्तींचा समावेश होत असून त्यापैकी कमीत कमी 2 समाजमान्य व्यक्ती, स्त्री पुरुष, लैंगिक संबंध ठेवतात. तसेच या समूहात त्यांची स्वतःची किंवा दत्तक घेतलेली अपत्ये राहतात. अवतरण पूर्ण. वरील सर्व व्याख्यांच्या समीक्षणावरून असे लक्षात येते की कुटुंब रक्तसंबंध, आप्तसंबंध व विवाह संबंध या 3 संबंधांवर आधारित असतो आणि त्यात पती, पत्नी व त्यांची अविवाहित अपत्ये यांचा समावेश होतो. प्रश्न 2. कुटुंबाची लक्षणे सांगा. उत्तर. कुटुंबाचा विस्तृत असा अर्थ समजून घेण्यासाठी कुटुंबाची लक्षणे अभ्यासणे गरजेचे आहे. ही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. 1. विवाह बंधन. कोणत्याही कुटुंबाची निर्मिती विवाह बंधनानेच होत असते. एक स्त्री व एक पुरुष जेव्हा समाजमान्य लैंगिक संबंध ठेवतात तेव्हा विवाह निर्माण होतो व त्यातून अपत्यांचा जन्म होतो. माता पिता हे विवाह बंधनाने एकत्र येतात व कुटुंब स्थापन करतात. म्हणून विवाह बंधन हे कुटुंबाचे महत्त्वाचे लक्षण आहे असे म्हटले जाते. 2. रक्तसंबंध व आप्तसंबंध. कुटुंबातील माता पिता व त्यांची अपत्ये यांच्यात रक्तसंबंध असतात. त्यामुळेच अपत्य व त्यांची भावंडे यांच्यातही रक्तसंबंध असतात. तसेच कुटुंबाबाहेरील व्यक्तींशी कुटुंबातील व्यक्तींचे आप्तसंबंध असतात. म्हणून रक्तसंबंध व आप्तसंबंध हे कुटुंबाचे महत्त्वाचे लक्षण ठरते. 3. द्विपक्षीयता. कुटुंबातील माता व पिता हे दोन्ही वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले असतात. विवाह बंधनाने 2 वेगवेगळी कुटुंबे एकत्र येतात. त्यामुळे जन्मणाऱ्या अपत्याला सुद्धा 2 वेगवेगळ्या कुटुंबाशी संबंध ठेवावे लागतात. म्हणून कुटुंबात द्विपक्षीयता असते असे म्हणतात.
4. सामान्य निवास. कुटुंबातील माता पिता व त्यांची अपत्ये सामान्यतः एकाच घरात राहतात. माता पिता व अविवाहित मुले एकत्र राहत असल्याने सामान्य निवास हे कुटुंबाचे एक महत्त्वाचे लक्षण ठरते. 5. वंश परंपरा. माता व पिता असे कुटुंबाचे द्विपक्षीय स्वरूप असले तरी अपत्याचा वंश माता किंवा पिता एकाच्याच नावाने चालतो. मातृसत्ताक कुटुंबात तो मातेच्या नावाने तर पितृसत्ताक कुटुंबात पित्याच्या नावाने चालतो. परंतु वंशनिर्मिती मात्र कुटुंबातच होत असते. 6. आर्थिक घटक. कुटुंबाच्या उदरभरणाची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. तो या कामात कुटुंबातल्या स्त्रीची किंवा अपत्याचीही मदत घेऊ शकतो. त्यासाठी कोणतीतरी आर्थिक क्रिया करणे आवश्यक असते. त्यामुळे कुटुंब हा सामाजिक घटक असला तरी एक आर्थिक घटकही असतो. अशा प्रकारे कुटुंब संस्थेची लक्षणे स्पष्ट करता येतात व यावरून कुटुंबाची संकल्पना अधिक समजावून घेता येते. प्रश्न 3. कुटुंबाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. कुटुंबाची लक्षणे कुटुंबाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येऊ शकतात. परंतु त्या व्यतिरिक्त मॅक आयव्हर व पेज यांनी कुटुंबाची पुढील वैशिष्ट्ये सांगितली आहेत. 1. सार्वत्रिकता. जेव्हापासून मानवी समाज निर्मित झाला तेव्हापासून प्रत्येक समाजात व प्रत्येक काळात कुटुंब संस्था आढळून येते आणि म्हणून सार्वत्रिक व सार्वभौमिक आहे. म्हणून कुटुंब सार्वत्रिक व सार्वभौमिक आहे असे म्हणता येते. 2. भावनात्मक आधार. समाजातील इतर समूहांपेक्षा कुटुंबात भावनात्मक आधार जास्त आढळतो. माता पिता आपल्या अपत्यांवर जीवापाड प्रेम करतात व त्यांची अपत्येही त्यांचा आदर करून त्यांच्यावर प्रेम व श्रद्धा ठेवतात. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांसाठी कोणताही त्याग करण्यास मागे सरत नाही. म्हणून कुटुंबाचा मुख्य आधार भावना आहे असे म्हटले जाते. 3. रचनात्मक प्रभाव. कुटुंबातील भावनात्मक आधारामुळे सर्व व्यक्ती एक दुसऱ्यांशी प्रेम व सहकार्याने वागतात. लहान मुले मोठ्यांना आदर देतात व त्यांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करतात. तर माता पिताही त्यांनी उत्तम समाज सदस्य बनावे म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करतात. म्हणजेच व्यक्तीच्या व्यक्तित्व रचनेत कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते. 4. लहान आकार. कुटुंबात माता पिता व त्यांची अविवाहित अपत्ये यांचा समावेश होत असल्याने कुटुंबाचा आकार लहान वाटतो. त्यातही जरी विवाहित मुले व त्यांची अपत्ये यांची भर पडली तरी समाजातील इतर संस्थांच्या मानाने कुटुंबाचा आकार लहानच वाटतो. 5. समाजरचनेत केंद्रीय स्थिती. कुटुंबाची समाजव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये व सातत्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. कारण व्यक्तीचा जन्म, त्याचे पालनपोषण, त्याचे शिक्षण व चांगले समाजीकरण करण्याचे कार्य कुटुंबच करते व चांगले नागरिक निर्माण झाले तर समाजही चांगला निर्माण होतो. म्हणजेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून समाजाची केंद्रीय स्थिती ठरवली जाते. म्हणून कुटुंब समाजरचनेत केंद्रस्थानावर आहे असे म्हटले जाते. 6. सदस्यांचे उत्तरदायित्व. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे कार्य व जबाबदारी वाटून दिलेली असते. कुटुंबातील लहानात लहान घटकसुद्धा आपली जबाबदारी किंवा उत्तरदायित्व समजून असतो. म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे उत्तरदायित्व ठरलेले असते. 7. स्थिर व अस्थिर स्वरूप. स्थिरता व अस्थिरता ही दोन्ही परस्पर विरोधी वैशिष्ट्ये कुटुंबात एकाच वेळी पाहायला मिळतात. जेव्हा कुटुंबाचा एक मंडळ म्हणून विचार केला जातो तेव्हा त्याचे स्वरूप अस्थिर असते. मृत्यू, पलायन, घटस्फोट, परित्याग यामुळे कुटुंब अस्थिर व विघटित होऊ शकते. परंतु कुटुंबाचा एक संस्था म्हणून विचार करता कुटुंब स्थिर आहे असे म्हटले जाते. कारण कुटुंब संघटन करणारे नियम कुटुंबातच तयार झालेले असतात. त्यामुळे स्थिरता व अस्थिरता दोन्ही कुटुंबात आढळून येतात. प्रश्न 4. सत्तेवर आधारित कुटुंब याविषयी माहिती द्या. उत्तर. कुटुंबात खऱ्या अर्थाने कोणत्या पक्षाची सत्ता चालते यावर आधारित मातृसत्ताक व पितृसत्ताक असे 2 कुटुंब प्रकार पडतात. त्याचे विवेचन पुढील प्रमाणे आहे. 1. पितृसत्ताक कुटुंब. पितृसत्ताक कुटुंब पुरुष प्रधानता आढळते. या कुटुंबाचा प्रमुख पिता असतो. वंश पित्याच्या नावाने चालतो. संपत्तीचे अधिकारही पित्याकडून मुलाकडेच हस्तांतरित होतात. लग्न करून मुलगी वराकडे राहण्यात येते व संपूर्ण कुटुंब पितागृही राहते. म्हणून या कुटुंबास पितृप्रधान, पितृस्थानीय, पितृवंशीय किंवा पितृसत्ताक कुटुंब असे म्हणतात. आधुनिक समाजात हे कुटुंब आढळून येते. 2. मातृसत्ताक कुटुंब. पितृसत्ताक कुटुंबाच्या अगदी विरुद्ध मातृसत्ताक कुटुंब असते. या कुटुंबात संपूर्ण सत्ता मातेच्या हाती असते. मुले मातेचेच नाव लावतात. मुलींची लग्ने झाली तरी वर वधूगृही येऊन राहतो.
वंश मातेच्या नावाने ओळखला जातो. संपत्तीचे अधिकार मातेकडून मुलीकडे हस्तांतरित केले जातात. म्हणून या कुटुंबाला मातृवंशीय, मातृस्थानीय, मातृकुल कुटुंब असे सुद्धा म्हणतात. आधुनिक युगात हे कुटुंब पाहावयास मिळत नसले तरी दक्षिण भारतातील खासा व तोडा या आदिम जमातीत हे कुटुंब आढळते. प्रश्न 5. सदस्य संख्येवर आधारित कुटुंब याचे स्पष्टीकरण करा. उत्तर. कुटुंबात सत्तेवरून मातृसत्ताक व पितृसत्ताक असे दोन प्रकार पडतात. तसेच कुटुंबात किती सदस्य राहतात, किती सदस्य एकत्र राहतात यावरून कुटुंबाचे संयुक्त कुटुंब व विभक्त कुटुंब हे दोन प्रकार पडतात. 1. केंद्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब. माता पिता व त्यांची लहान अपत्ये यांचा समावेश केंद्र कुटुंबात होत असतो. मुले मोठे झाल्यावर ते वेगळे विभक्त कुटुंब स्थापन करतात. त्यामुळे या कुटुंबाला प्राथमिक किंवा प्रारंभिक कुटुंब असे सुद्धा म्हटले जाते, कारण माता पिता व त्यांची अविवाहित मुले यांचा समावेश होतो. 2. संयुक्त कुटुंब. संयुक्त कुटुंब हे विभक्त कुटुंबापेक्षा मोठे असते, कारण यात माता पिता, त्यांची विवाहित अविवाहित अपत्ये, नातू पणतू यांचा समावेश होतो. 2 पेक्षा जास्त पिढ्या संयुक्त कुटुंबात राहतात. डॉक्टर इरावती कर्वे म्हणतात अवतरणामध्ये, जे कुटुंब एकाच निवासस्थानात वास्तव्य करते, एकाच स्वयंपाकघरातले अन्न खाते, धार्मिक कार्यात सर्वांचा सहभाग असतो व मालमत्तेचा समान अधिकार असतो, असे कुटुंब म्हणजे संयुक्त कुटुंब होय. अवतरण पूर्ण. म्हणजेच संयुक्त कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असते व विभक्त कुटुंबाप्रमाणे अपत्य विवाह झाल्यावर वेगळे कुटुंब स्थापन न करता त्याच कुटुंबात राहतात, म्हणून त्याला संयुक्त कुटुंब म्हणतात. प्रश्न 6. विवाहावर आधारित कुटुंबावर माहिती लिहा. उत्तर. सत्ता व सदस्य संख्या यावर जसे दोन कुटुंब प्रकार पडतात, तसेच विवाहावर आधारितही एकविवाही व बहुविवाही असे दोन प्रकार पडतात. त्यांचे विवेचन पुढील प्रमाणे आहे. 1. एकविवाही कुटुंब. जेव्हा एक स्त्री व एकच पुरुष विवाह करून कुटुंब स्थापन करतात, तेव्हा त्यास एकविवाही कुटुंब असे म्हणतात. एकविवाही कुटुंबात एकच पत्नी व त्यांचे अपत्य यांचा समावेश होतो. एकविवाही कुटुंबाचे प्रचलन आदिम युगापासून असले तरी आधुनिक युगात कायद्याचे बंधन घातल्याने ते वाढलेले दिसते. 2. बहुविवाही कुटुंब. जेव्हा कुटुंब प्रमुखाचा एकापेक्षा जास्त वेळा विवाह होतो, तेव्हा बहुविवाही कुटुंब स्थापन होते. यात एका पतीचा अनेक पत्नीशी किंवा एका पत्नीचा अनेक पतींशी विवाह होत असतो. बहुपत्नी प्रथा किंवा बहुपती प्रथा यासाठी जबाबदार आहेत. म्हणून आदिम समाजात या कुटुंब प्रकाराचे दोन उपप्रकारही आढळून येतात. अ. बहुपत्नी प्रथात्मक कुटुंब. जेव्हा एका पुरुषाचा अनेक स्त्रियांशी विवाह होतो, तेव्हा बहुपत्नी प्रथात्मक कुटुंबाची स्थापना होते. यात पती व त्याच्या अनेक पत्नी व त्यांची अपत्ये यांचा समावेश होतो. ब. बहुपती प्रथात्मक कुटुंब. या प्रकारात एक पत्नी जेव्हा अनेक पती व त्यांची अपत्ये यांच्याबरोबर राहते, तेव्हा बहुपती प्रथात्मक कुटुंब स्थापन होते. यात पती एकमेकाचे भाऊ असतील तर त्यास भ्रातृक बहुपती प्रथा म्हणतात व भाऊ नसतील तर त्यास अभ्रातृक बहुपती प्रथा म्हणतात. अशा प्रकारे कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार पडतात. प्रश्न 7. कुटुंबाचे महत्त्व सांगून त्याची कार्य सांगा. उत्तर 1. कुटुंब संस्थेचे महत्त्व. समाजातील एककेंद्रीय संस्था म्हणून कुटुंब संस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. समाजाची संपूर्ण जडणघडण कुटुंब संस्थेद्वाराच होत असते. समाज सदस्यांना प्रजननाद्वारे जन्म देणे, त्यांचे पालनपोषण, त्यांचे सामाजिकरण व आर्थिक शिक्षण देण्याचे कार्य कुटुंब संस्थाच करते. कुटुंबाच्या या महत्त्वाच्या कार्यामुळे कुटुंब संस्थेला समाज संरचनेत महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून कुटुंब संस्थेकडे कोणकोणती महत्त्वाचे कार्य आहेत ते पाहणे आवश्यक आहे. 2. कुटुंब संस्थेची कार्ये. समाजातील प्रत्येक संस्थेला समाज स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कोणती ना कोणती कार्ये करावी लागतात. कुटुंब ही संस्था एक सामाजिक संस्था असल्याने सामाजिक, आर्थिक, राजकीय अशी अनेक कार्ये तिला पार पाडावी लागतात. ती कोणती आहेत ते सविस्तर पाहू. 1. जैविक कार्ये. कुटुंबाच्या कार्यात महत्त्वाची कार्य म्हणजे जैविक कार्य होय. त्यात कामवासनापूर्ती, प्रजनन किंवा संतानोत्पत्ती, मुलांचे पालनपोषण करणे ही महत्त्वाची कार्ये आहेत. उदरभरणाप्रमाणेच आवश्यक असलेली कामवासनापूर्तीची गरज कुटुंबाद्वारे भागविली जाते. त्याशिवाय समाजाला आवश्यक असणारी व्यक्ती ही कुटुंबातच जन्मते व कुटुंबातच तिचे पालनपोषण केले जाते.
म्हणून कुटुंबाची जैविक कार्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात. 2. समाजीकरण. मुलगा जन्मतःच केवळ मांसाचा गोळा असतो, परंतु कुटुंबात त्याच्यावर योग्य संस्कार करून त्याला प्रेम, सहकार्य, आज्ञापालन, रूढी, परंपरा, प्रथा परंपरा व संस्कृतीचे ज्ञान दिले जाते. त्यामुळे त्याचे योग्य सामाजिकरण घडून तो एक आदर्श नागरिक बनतो. म्हणून समाजीकरणाचे कार्य कुटुंबात केले जाते असे म्हणतात. 3. मनोवैज्ञानिक कार्य. कुटुंब सदस्यांना मानसिक शांती व सुरक्षा प्रदान करते. त्याच्या मनात वैमनस्य व निराशा निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेते. कुटुंबातील इतर सदस्य त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या भावनांची काळजी घेतात. त्यामुळे तो उद्वेगापासून दूर राहतो व त्याच्या अहमचे समाधान होते. त्यामुळे त्याचे व्यक्तित्व चांगले घडून येते व त्यातून चांगले नागरिक निर्माण होतात. म्हणून कुटुंबाचे मनोवैज्ञानिक कार्यही महत्त्वाचे ठरते. 4. शैक्षणिक कार्य. कुटुंब ही व्यक्तीची आदिमशाळा आहे असे म्हटले जाते, कारण जेव्हा शैक्षणिक संस्था अस्तित्वात नव्हत्या तेव्हाही कुटुंबात व्यक्तीला शिक्षण दिले जात होते व आजही ते दिले जाते. कुटुंबात संस्कृती, आदरातिथ्य, धर्म, आचारविचार इत्यादींशिवाय पारंपरिक व्यवसायाचेही शिक्षण दिले जाते. त्यामुळे व्यक्तीचा विकास घडून येतो. पुढील आयुष्यातील आर्थिक कार्याची माहिती मिळते. म्हणून कुटुंबात आर्थिक, सामाजिक व धार्मिक प्रकारचे शिक्षण दिले जाते असे म्हणतात. 5. आर्थिक कार्य. कुटुंब सदस्यांचे पालनपोषण व संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी कुटुंबावरच असते. त्यामुळे आर्थिक कार्य करणे हे सुद्धा कुटुंबाचे महत्त्वाचे कार्य आहे. एक घटक म्हणून कुटुंब आर्थिक क्रिया करीत असते व त्यामुळेच उत्पादन व उपभोग क्रिया घडत असतात. यात श्रम विभाजनाच्या तत्वावर लिंग, वय या आधारावर कुटुंबातील सदस्य सहभागी होतात. उत्पादन, विनियोग यासारखेच संपत्तीच्या उत्तराधिकाराची निश्चिती देखील कुटुंबात केली जाते. कुटुंबाच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवण्याचे व मालमत्तेवरील वारसा हक्क ठरवण्याचे कार्य कुटुंबातच केले जाते. कुटुंबातील आर्थिक क्रियेतूनच मुलांना त्यांच्या भविष्यातील आर्थिक कार्याचे प्रशिक्षण दिले जाते. एकूण उत्पादन, विनियोग, उपभोग, श्रमविभाजन इत्यादी आर्थिक क्रिया कुटुंबातच केल्या जातात. 6. सामाजिक कार्य. कुटुंब सदस्यांना दर्जा व भूमिका प्रदान करणे, सामाजिक नियंत्रण घडवून आणणे, सदस्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देणे इत्यादी महत्त्वाची कार्य करावी लागतात. कुटुंबाच्या संस्कृतीचे हस्तांतरणही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कुटुंबाद्वारेच केले जाते. इत्यादी सामाजिक कार्ये कुटुंबाला पार पाडावी लागतात. 7. धार्मिक कार्ये. पूजा, अर्चा, होम, हवन, धार्मिक व्रतवैकल्ये, धार्मिक सण समारंभ इत्यादींमध्ये सर्व कुटुंब सदस्यांना सहभागी व्हावे लागते. धार्मिक क्रियांची, ग्रंथांची, धार्मिक नियमांचे संरक्षण करण्याची सामाजिक जबाबदारीही कुटुंबाचीच असते. धर्माप्रमाणे कुटुंबातील सदस्यांवर विधिवत संस्कार विशिष्ट पद्धतीने करण्याची जबाबदारी कुटुंबावरच असते. म्हणून कुटुंबाला धार्मिक क्रियांचे केंद्र म्हणतात. 8. राजकीय कार्य. कुटुंब प्रमुख शासक असेल तर कुटुंब सदस्यांमधील भांडणाचे निवारण करतो. कुटुंबातील सर्व सदस्यांना समान वागणूक व सर्व सोयी मिळतात किंवा नाही हे तो पाहतो. काही आदिवासी समाजातील प्रमुख जातीसंस्था जातपंचायत, न्यायदान यात महत्त्वाची भूमिका वठवतात. अशी राजकीय कार्ये कुटुंबाला करावी लागतात. वरीलप्रमाणे कुटुंबाला जैविक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय कार्ये पार पाडावी लागतात. प्रश्न 8. संयुक्त कुटुंबाचा अर्थ व संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. कुटुंबातील सदस्य संख्येवरून कुटुंबाचे संयुक्त कुटुंब व विभक्त कुटुंब असे 2 प्रकार पडतात. भारतात प्रामुख्याने संयुक्त कुटुंबे आढळून येतात. याचे कारण भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. कृषीविषयक कामांसाठी अनेक लोकांची गरज पडते, परंतु संयुक्त कुटुंबात अनेक सदस्य असल्याने मानवी श्रमाचा तुटवडा पडत नाही. भारतात हिंदूंमध्येच नव्हे तर अहिंदू लोकांमध्येही संयुक्त कुटुंबे आढळतात. रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमध्येही संयुक्त कुटुंबाचे दाखले आहेत. आजही काही ठिकाणी ही पद्धती सुरू आहे. संयुक्त कुटुंबाचा अर्थ. समाजतज्ज्ञांनी केलेल्या संयुक्त कुटुंबाच्या अनेक व्याख्यांपैकी काही महत्त्वाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. डॉक्टर इरावती कर्वे. अवतरणामध्ये एकाच निवासस्थानात राहणाऱ्या, एकाच स्वयंपाकघरात अन्नग्रहण करणाऱ्या, संपत्तीमध्ये समान मालकी असणाऱ्या व धार्मिक कृत्यात सामूहिकरित्या सहभागी होणाऱ्या रक्तसंबंधीच्या समूहास संयुक्त कुटुंब असे म्हणतात. अवतरण पूर्ण. 2. डॉक्टर देसाई. अवतरणामध्ये त्या कुटुंबात संयुक्त कुटुंब म्हणता येईल ज्या कुटुंबात मूळ कुटुंबापेक्षा
अधिक पिढ्यांपर्यंतचे सदस्य एकत्र राहतात. तसेच सदस्यात संपत्ती, उत्पन्न, परस्पर अधिकार व कर्तव्याच्या दृष्टीने परस्पर संबंध आहेत. अवतरण पूर्ण. 3. डॉक्टर दुबे. अवतरणामध्ये ज्या कुटुंबात अनेक मूल कुटुंब एकत्र राहत असतील त्या कुटुंबात संयुक्त कुटुंब म्हणतात. अवतरण पूर्ण. 4. डॉक्टर जॉली. अवतरणामध्ये संयुक्त कुटुंबात माता, पिता, त्यांची संतती व सख्खे व सावत्र भाऊ सामायिक संपत्तीवर राहत नाहीत, तर अनेक पिढ्यांपर्यंतची संपत्ती, पूर्वज व समांतर संबंधी एकत्र राहतात. अवतरण पूर्ण. अशा प्रकारे एकत्र निवास, सामायिक संपत्ती व धार्मिक कृत्यात सामूहिक सहभाग असलेले मूळ कुटुंबाच्या व्यतिरिक्तही सदस्य असलेले कुटुंब म्हणजे संयुक्त कुटुंब होय असे म्हणता येते. प्रश्न 9. कुटुंब सामाजिकरणाचे एक माध्यम कोणते ते स्पष्ट करा. उत्तर. मानव जन्मतःच केवळ हाडामासांचा गोळा असतो. त्याच्यावर योग्य ते संस्कार करून त्याला एक जबाबदार नागरिक बनवण्याचे कार्य सामाजिकरणाच्या द्वारे कुटुंबालाच करावे लागते. कुटुंबात समोरासमोरचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध असल्याने कुटुंबातील मुलांचे सामाजिकरण सहजपणे केले जाते. बालक कुटुंबातच आपल्या समाजाची भाषा, संस्कृती, धर्म, आचारविचार, रूढी, प्रथा, परंपरा इत्यादींचे शिक्षण घेते. तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव, सहकार्याचे महत्त्वही कुटुंबातच मुलाला करून दिले जाते व याचा परिणाम म्हणून बालक मोठा झाल्यावर समाजाचा आदर्श व सुसंस्कृत सदस्य बनतो. व्यक्तीला सामाजिक प्राणी बनवण्याच्या दृष्टीने कुटुंबाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणून सामाजिकरणाचा उल्लेख केला जातो. प्रश्न 10. कुटुंबाचे मनोवैज्ञानिक कार्य सांगा. उत्तर. व्यक्तीच्या मानसिक अंगाची जडणघडण कुटुंबातच होते. त्या दृष्टीने कुटुंबाचे मनोवैज्ञानिक कार्यसुद्धा महत्त्वाचे आहे. कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती व सुरक्षा प्रदान करणे, त्यांच्या मनात वैमनस्य किंवा निराशा निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेणे यासारखी कार्ये कुटुंबातच केली जातात. कुटुंबात व्यक्तीला मानसिक सुरक्षा प्राप्त नसेल तर त्याच्यात वैमनस्य, निराशा निर्माण होते व तो समाजाचा एक क्रियाशील सदस्य होऊ शकत नाही. म्हणून कुटुंबात व्यक्तीला प्रेम, आपुलकी मिळणे आवश्यक असते. व्यक्तीच्या भावना समजून घेणारे लोक कुटुंबात असावे लागतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहानुभूती असणे, अहमचे समाधान, उद्वेगापासून संरक्षण, परस्परांविषयी आदर इत्यादी गोष्टींतून व्यक्तीला मानसिक समाधान प्राप्त होत असते. ज्या कुटुंबात वरील सर्व गोष्टी आढळतात त्या कुटुंबातील सदस्य मानसिक सुरक्षिततेमुळे आदर्श नागरिक बनू शकतात. परंतु ज्या कुटुंबात या गोष्टी आढळत नाही त्या कुटुंबातील सदस्यांचे व्यक्तिमत्व नकारात्मक स्वरूपाचे बनते. म्हणून मानसिक सुरक्षितता कुटुंबात मिळणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात व्यक्तीला मानसिक सुरक्षितता मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य कुटुंब संस्थाच करते. प्रश्न 11. कुटुंबाचे सामाजिक कार्य सांगा. उत्तर. समाज रचनेतील कुटुंब हा महत्त्वाचा घटक असल्याने कुटुंबाला अनेक सामाजिक कार्यही पार पाडावे लागतात. यात कुटुंब सदस्यांना दर्जा व भूमिका प्रदान करणे, सामाजिक नियंत्रण घडवून आणणे, सदस्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देणे इत्यादी महत्त्वाची कार्य करावी लागतात. प्रत्येक कुटुंबास समाजात एक विशिष्ट स्थान असते व स्थानाला अनुसरून अनुरूप असाच दर्जा कुटुंब सदस्य दिला जातो. समाजात व्यक्ती कोणत्या व्यक्तीसोबत सामाजिक संबंध ठेवील, या संबंधाचे स्वरूप काय राहील इत्यादी सर्व गोष्टी कुटुंबाच्या अक्षयावरच निश्चित केल्या जातात. कुटुंबावरूनच व्यक्तीचा दर्जा निश्चित केला जातो व दर्जाच्या अनुषंगाने भूमिकाही दिली जाते. समाजातील सामाजिक नियंत्रणाचे स्वरूपही कुटुंबातील नियंत्रणावरूनच ठरत असते. कुटुंबात समोरासमोरचे व आपुलकीचे संबंध असल्याने सामाजिक नियंत्रण लवकर घडून येते. कुटुंबातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी कुटुंबात सण, समारंभ, उत्सव, भजन, कीर्तन इत्यादींचे आयोजन केले जाते. तसेच सामाजिक कार्य म्हणून आपल्या समाजाच्या व कुटुंबाच्या संस्कृतीचे हस्तांतरणही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कुटुंबाद्वारेच केले जाते. थोडक्यात कुटुंब सदस्यांना दर्जा व भूमिका प्रदान करणे, नियंत्रणाचे कार्य करणे, संस्कृतीचे हस्तांतरण करणे इत्यादी सामाजिक कार्ये पार पाडावी लागतात. विवाह संस्था. मॅरेज. प्रश्न 1. विवाहाची संकल्पना व अर्थ सांगा. उत्तर. स्त्री पुरुषांच्या लैंगिक संबंधांना समाजमान्यता देण्यासाठी कामवासना पूर्तीसारखी गरज समाजमान्यतेने पूर्ण करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विवाह संस्थेचा जन्म झाला. विवाह संस्थेमुळे कुटुंब संस्था व आप्तसंबंध व्यवस्था निर्माण होत असते.
म्हणून विवाह संस्था ही एक महत्त्वपूर्ण संस्था होय. समाजाचा एक घटक म्हणून विवाह संस्था कोणते कार्य पाडते, तिची उद्दिष्टे कोणती व विवाहाची वैशिष्ट्ये कोणती याची माहिती क्रमशः आपण पाहू. विवाहाचा अर्थ किंवा व्याख्या. विवाहाच्या काही निवडक समाजतज्ञांच्या व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. 1. हॉवेल. अवतरणामध्ये विवाहित स्त्री पुरुषांचे परस्परांशी, त्यांच्या रक्तसंबंधियांशी, मुलांशी व समाजाशी असणारे संबंध नियंत्रित व परिभाषित करणारा सामाजिक नियमांचा समूह म्हणजे विवाह संस्था होय. अवतरण पूर्ण. 2. मदन आणि मुजुमदार. अवतरणामध्ये विवाह ही साधारणतः दिवाणी व धार्मिक संस्कारांच्या स्वरूपात एक सामाजिक मान्यता आहे, जी दोन भिन्नलिंगीय व्यक्तींना लैंगिक व अन्य तत्संबंधित तसेच परस्पर सामाजिक व आर्थिक संबंधाची अनुमती देते. अवतरण पूर्ण. 3. वेस्टरमार्क. अवतरणामध्ये विवाह एक किंवा अधिक पुरुषांचा एक किंवा अधिक स्त्रियांशी होणारा असा संबंध आहे की ज्यास प्रथा व कायद्याची मान्यता असते व विवाहाने एकत्रित येणारी दोन्ही पक्ष व त्यांची संमती यांच्या अधिकार व कर्तव्यांचा समावेश असतो. अवतरण पूर्ण. 4. रॉबर्ट लोवी. अवतरणामध्ये प्रजोत्पादन, कामवासना, आर्थिक सहाय्य अशा विविध उद्देशांनी प्रेरित झालेल्या स्त्री पुरुषांचे परस्परातील संबंध म्हणजे विवाह होय. अवतरण पूर्ण. वरील व्याख्यांवरून विवाहाचा अर्थ लक्षात येतो, तसेच विवाहाचे उद्देशही दृष्टीस पडतात. प्रश्न 2. विवाहाचे उद्देश स्पष्ट करा. उत्तर. सर्वच समाजात विवाह संस्था आढळत असली प्रत्येक समाजात तिची वैशिष्ट्ये व उद्दिष्टे वेगवेगळी आहेत, तरी साधारणतः समान असणारी काही उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. 1. कामवासना तृप्ती. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच व्यक्तीची आणखी एक महत्त्वपूर्ण गरज म्हणजे कामवासनापूर्ती होय. लैंगिक संबंध समाजसंमत मार्गाने ठेवण्याचा एकमेव उपाय म्हणून विवाहाकडे पाहिले जाते, कारण आदिम समाजात नव्हे तर आधुनिक समाजातही वासनापूर्तीचे अनेक मार्ग आहेत, परंतु त्यांना अनैतिक संबंध व त्यातून निर्माण होणाऱ्या संततीला अनवरत संतती, म्हणून समाजातील नैतिकता टिकून राहण्यास विवाह संस्था पूर्ण मदत करते. 2. प्रजोत्पादन व मुलांचे संगोपन. विवाहामुळे दोन विभिन्न लिंगीय संबंध येऊन त्यातून निर्माण होणाऱ्या संततीचे पालनपोषण करण्याची जबाबदारी पती पत्नीवर असते. समाजास आवश्यक घटक व्यक्ती विवाहामुळे जन्माला येते व विवाहाशिवाय जन्माला येणाऱ्या मुलाला समाज मान्यता देत नाही, त्याला अनवरस म्हणून हिणवते. म्हणून प्रजोत्पादन व मुलांचे पालनपोषण हे विवाहाचे मूळ उद्दिष्ट आहे. 3. आर्थिक सहकार्य. विवाहाने दोन व्यक्ती एकत्र येऊन संसार थाटतात, त्या दोघेही सारखेच कार्य करतात. पतीला पत्नीची मदत होते, कालांतराने मुले मोठी होऊन तीही आर्थिक सहाय्य करतात, म्हणून आर्थिक सहाय्य हेही एक विवाहाचे उद्दिष्ट ठरते. वरील प्रमाणे विवाहाची उद्दिष्टे सांगता येतील. प्रश्न 3. विवाहाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. विवाहाचा अर्थ अधिक स्पष्ट होण्याकरता विवाहाची वैशिष्ट्ये अभ्यासणे कर्मप्राप्तच आहे. ही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. संघ स्वरूपता. विवाह हा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये किंवा किमान दोन व्यक्तींमध्ये संपन्न होत असतो. एक पती व एक पत्नी किंवा एक पत्नी व अनेक पती असे संघात्मक स्वरूप विवाहाला प्राप्त होते. यावरून विवाहाचे वेगवेगळे प्रकारही पडतात. विवाहातील स्त्री पुरुषांच्या संबंधाचे नियंत्रण सामाजिक नियमांद्वारे होते. त्यात प्रत्येकाचे एकमेकाविषयी कर्तव्य निश्चित जबाबदारी असते, म्हणून विवाहास संघ स्वरूपता प्राप्त होते. 2. समाजमान्यता. जोपर्यंत विवाह समाजमान्यता प्राप्ती करत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही. विवाहात अनेक सोपस्कार पार पाडले जातात. यामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींकडून विवाहाची निश्चिती होणे, विवाह करताना अनेक व्यक्तींना आमंत्रित करणे, त्यांना भोजन देणे, पुरोहितांकडून विवाह संस्कार करून घेणे इत्यादी विधिविधान केले जातात. कायद्याने किंवा प्रचलित रीतिरिवाजानुसार समाज विवाहाला मान्यता देत असतो. विवाहामुळे समाजातील स्त्री पुरुषांच्या वैयक्तिक वर्तनाचे नियमन होत असते. मुलांची वंशपरंपरा ठरवणे, मालमत्तेचा वारसदार ठरवणे इत्यादी गोष्टी विवाहानेच निर्माण होतात. म्हणून समाजमान्यता हे एक विवाहाचे वैशिष्ट्य आहे. 3. स्थिरता. विवाह हा साधारणतः टिकाऊ व स्थिर स्वरूपाचा संबंध असतो. विवाह झाल्याने जे संबंध निर्माण होतात ते सहसा तुटत नाही. काही समाजात विवाहाला धार्मिक बंधन मानतात, तर काही समाजात विवाह एकदाच केला जातो अशी मान्यता आहे. काही धार्मिक परंपरेनुसार
विवाहाचा भंग करणे पाप समजले जाते. विवाहाने दोन व्यक्ती, दोन कुटुंब एवढेच नव्हे तर दोन गावे सुद्धा एकत्र येतात व त्यांच्यातील संबंध दीर्घकाळ टिकतात, म्हणून विवाह स्थिर आहे असे म्हणता येते. 4. धार्मिक किंवा औपचारिक विधी. विवाहाच्या वेळी काही धार्मिक विधी पार पाडावे लागतात. विवाहाच्या वेळेच्या समारंभात इतर लोकांना आमंत्रित करावे व त्यांना विवाहाची माहिती मिळावी अशी क्रिया करण्यात येतात. उदाहरणार्थ हिंदूंमध्ये मंगलाष्टके, सप्तपदी वगैरे. म्हणजेच विवाह प्रसंगी औपचारिक किंवा धार्मिक विधी करणे आवश्यक असते. 5. अधिकार प्राप्ती व कर्तव्य तत्परता. विवाहामुळे दोन व्यक्ती कायमच्या एकत्र येतात व त्यांना काही अधिकार व काही कर्तव्ये पार पाडावी लागतात. पती पत्नीचा आपल्या अपत्यावर समाजमान्य अधिकार असतो, तसेच त्यांचे पालनपोषण, संरक्षण इत्यादी कर्तव्ये सुद्धा त्यांना पार पाडावी लागतात आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीप्रती त्यांची काही कर्तव्ये असतात, ती त्यांनी पार पाडावीत अशी अपेक्षा केली जाते. म्हणून अधिकार प्राप्ती व कर्तव्य तत्परता ही वैशिष्ट्ये विवाहास लागू पडतात. प्रश्न 4. हिंदू विवाह एक धार्मिक संस्कार आहे. तुमचे मत लिहा. उत्तर. भारतीय हिंदू समाजात धर्माला खूप महत्त्व आहे. व्यक्तीच्या जन्मापासून धर्माप्रमाणे त्याच्यावर 16 संस्कार केले जातात. त्यापैकीच विवाह हा एक संस्कार आहे. हिंदू विवाह म्हणजे एक धार्मिक कर्तव्य आहे. हिंदूंच्या जीवनविषयक दृष्टिकोनात गुरुऋण, मातृऋण व पितृऋण हे महत्त्वाचे समजले जातात. त्यापैकी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी विवाह करणे आवश्यक आहे अशी हिंदूंची धारणा आहे. हिंदूंच्या 4 आश्रमांपैकी गृहस्थाश्रमात व्यक्तीने विवाह करून पुत्रजन्मास घालून पितृऋणातून मुक्त व्हावे असे धर्म सांगतो व त्यानंतर वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम घेऊन मोक्षप्राप्तीसाठी तप करावे. वरील विवेचनावरून हे लक्षात येते की हिंदू विवाहाचा मुख्य उद्देश कामवासनापूर्ती हा नसून गृहस्थाश्रमाद्वारे धार्मिक कर्तव्याची पूर्ती करणे हाच आहे. पितृऋण, मोक्ष या धार्मिक कल्पना आहेत व त्यांच्या पूर्तीसाठी करण्यात येणारा विवाह हाही एक धार्मिक संस्कार आहे. विवाहात यज्ञ, होम, हवन व इतर धर्मकांड केले जातात. अग्नीला पवित्र मानून अग्निभोवती सप्तपदी चालणे हा एक धार्मिक प्रकार आहे. तसेच मंगलाष्टके, पाणीग्रहण, अग्निपरिक्रमा, मंत्रांचे उच्चारण इत्यादी धार्मिक विधी विवाह करण्यात येतात. विवाहानंतर गर्भधान विधी होतो. नामकरण, मौंजीबंधन इत्यादी संस्कारही धार्मिकच असतात. हिंदू विवाहात करारात्मकता दिसून येत नाही किंवा केवळ कामवासनापूर्तीचाही उद्देश नसतो. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करता हिंदू विवाह एक धार्मिक कर्तव्य आहे, तसेच तो एक धार्मिक संस्कारही आहे. प्रश्न 5. भारतीय समाजातील विवाहाचे मुख्य प्रकार सांगा. उत्तर. विवाह संस्था ही प्रत्येक समाजात आढळून येते, परंतु प्रत्येक समाजात विवाहाचा वेगवेगळा प्रकार आढळतो. विवाहात सहभागी होणाऱ्या स्त्री व पुरुषांच्या संख्येवरून विवाहाचे विविध प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे. विवाहाचे प्रकार यात 2: एकविवाह आणि बहुविवाह. बहुविवाहाचे पुन्हा 3 प्रकार आहेत. बहुपती विवाह, दुसरा आहे बहुपत्नी विवाह आणि तिसरा आहे समूह विवाह. एकविवाह. ज्या विवाहात एक पुरुष एका स्त्रीशी विवाह करतो त्यास एकविवाह म्हणतात. एकविवाहात पती किंवा पत्नी जिवंत असेपर्यंत दुसरा विवाह करण्यास बंदी असते. हा भारतीय समाजातील व हिंदू विवाह प्रकारातील आदर्श विवाह होय. 2. बहुविवाह. एका स्त्रीचा अनेक पुरुषांशी किंवा एका पुरुषाचा अनेक स्त्रियांशी होणारा विवाह म्हणजे बहुविवाह होय. किंवा विवाहात जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होतात तेव्हा त्याला बहुविवाह म्हणतात. आधुनिक समाजात एका स्त्रीचा अनेक पुरुषांशी विवाह होताना आढळत नसला तरी एका पुरुषाचा अनेक स्त्रियांशी विवाह होताना सर्वच समाजात आढळतो. तरीही काही आदिवासी समाजात मात्र एका स्त्रीचा अनेक पुरुषांशी विवाह होताना आढळतो. 1955च्या हिंदू विवाह कायद्याप्रमाणे बहुविवाहावर बंदी आणली गेली आहे. बहुविवाहाचे पुढील प्रकार पडतात. 1. बहुपती विवाह. जेव्हा एक स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करते तेव्हा त्याला बहुपती विवाह असे म्हणतात. नैसर्गिक साधनांचा अभाव, स्त्रियांचे कमी प्रमाण ही बहुपती विवाहाच्या निर्मितीची कारणे आहेत. आदिवासी समाजातील खासा, तोडा, कोटा इत्यादी जनजातीत बहुपती विवाहाची पद्धत आहे. बहुपती विवाहाचे 2 उपप्रकार पडतात. 1. भ्रातृक बहुपती विवाह. एका स्त्रीचा कुटुंबातील सर्व भावांशी विवाह होणे
म्हणजे भ्रातृक बहुपती विवाह होय. ही पद्धत खासा, तोडा, इरावण या जमातीत आढळून येते. खासा जमातीत लहान भाऊ मोठे होतात, मोठ्या भावाच्या पत्नीचे पती सांभाळण्यात येतात, परंतु मोठा भाऊ घरी असताना त्यांना लैंगिक संबंध ठेवता येत नाही. जर लहान भावाने लग्न केले तर त्याची पत्नीसुद्धा इतर भावांची पत्नी होते. म्हणून भ्रातृक बहुपती विवाहात पत्नीचे पती हे सर्व भाऊ असावेत अशी अट असते. 2. अभ्रातृक बहुपती विवाह. अभ्रातृक बहुपती विवाहातही पत्नी अनेक विवाह करते, परंतु ते सर्व वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले असतात व ते एकमेकांचे भाऊ नसतात. या विवाहात पत्नी आळीपाळीने सर्व पतींच्या घरी राहते किंवा पती आळीपाळीने पत्नीकडे येतात. पण जेव्हा पत्नी एखाद्या पतीकडे असेल तेव्हा दुसऱ्या पतीचा कोणताही अधिकार तिच्यावर चालत नाही. ही पद्धत नायर या आदिवासी जमातीत आहे. बहुपती विवाहाची कारणे. बहुपती विवाहाची पद्धत खासा, तोडा, इरावण व नायर या जमातीत आढळून येते, परंतु बहुपती विवाहाची कारणे अनेक आहेत. ती पुढील प्रमाणे. 1. स्त्री पुरुषांचे विषम प्रमाण. वेस्ट मार्क्सच्या मते स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त असणे हे बहुपती विवाहाचे प्रमुख कारण आहे. काही समाजात मुलींना अशुभ मानून त्यांची हत्या केली जाते, त्यामुळे पुरुषांची संख्या वाढते. कामव्यसनाची सर्वत्र गरज असल्याने बहुपती विवाह केले जातात. 2. निम्न आर्थिक दर्जा. आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते, म्हणून प्रत्येक भावाने लग्न करून वेगळे कुटुंब स्थापन करावे हे परवडण्यासारखे नसते. म्हणून एका भावाची पत्नी सर्वच भावांची पत्नी मानली जाते. 3. वधूमूल्याची प्रथा. काही आदिवासी समाजात वधूमूल्याची प्रथा असते. लग्न करावयाचे असेल तर भरपूर वधूमूल्य मोजावे लागते. एवढे जण नसल्याने सर्व भाऊ मिळून वधूमूल्य भरतात व बहुपती विवाहाचा स्वीकार करतात. 4. नैसर्गिक संकटापासून संरक्षण. आदिवासी समाजाला सतत निसर्गाशी संघर्ष करावा लागतो. तसेच कुटुंबाचे उदरभरण करण्यासाठी बराच काळ घराबाहेर राहावे लागते. या काळात कुटुंबाचे व पत्नीचे संरक्षण तिचे इतर पती करतात, हेही एक कारण बहुपती विवाहास जबाबदार आहे. वरील प्रमाणे बहुपती विवाहाची कारणे सांगता येतील. आधुनिक समाजाच्या संपर्कात आल्याने हळूहळू आदिवासी समाजातील बहुपती प्रथा विवाह बंद होत आहे. 2. बहुपत्नी विवाह. एका पुरुषाच्या अनेक स्त्रियांशी विवाह म्हणजे बहुपत्नी विवाह होय. आधुनिक काळात ही प्रथा आढळत नसली तरी पूर्वी राजे, महाराजे व प्रतिष्ठित मंडळी जास्त बायका करणे प्रतिष्ठेचे लक्षण मानत व त्याही आवडती व नावडती असे प्रकार पडत असत. बहुपत्नी विवाहात पुरुषांची श्रेष्ठता व एकाधिकाराची भावना दिसून येते. बहुपत्नी विवाहाची कारणे. बहुपत्नी विवाहाची पुढील कारणे सांगता येतील. 1. युद्ध. पूर्वीच्या काळी बळी तो कानपिळी अशी अवस्था असल्याने नेहमी युद्धे होत असत. या युद्धात अनेक पुरुष मारले जातात व त्यांच्या पत्नी विधवा होत असत. म्हणून त्या विधवांना आसरा मिळावा व समाज व्यवस्था टिकून राहावी म्हणून एक पुरुष अनेक विधवांशी विवाह करायचा. त्यातूनच बहुपत्नी विवाह निर्माण झाले. 2. विवाहयोग्य मुलांची कमतरता. पूर्वी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात असल्याने विवाह आपल्याच वर्णातील मुलांशी करावा लागे. त्यातही उच्चवर्णीय खालच्या वर्णीयांसोबत विवाह करीत नसत. म्हणून विवाहयोग्य मुलांची कमतरता निर्माण होऊन अनेक मुली एकाच मुलाचा पती म्हणून स्वीकार करीत असत. यातूनच बहुपत्नी प्रथा रूढ झाली. 3. पुत्रप्राप्तीचे विशेष महत्त्व. हिंदू धर्मात पितृऋण फेडण्यासाठी पुत्र आवश्यक असतो. जर एका पत्नीपासून पुत्र झाला नाही तर दुसरा विवाह केला जातो. आजही ही प्रथा पाहावयास मिळते. 4. आर्थिक सहकार्य. कृषीप्रधान भारतीय समाजात शेतीच्या कामाला अनेक स्त्रिया लागतात. त्याही आर्थिक कार्यात सहाय्यक व्हाव्यात म्हणून अनेक पत्नी करण्याची प्रथा होती. म्हणजेच आर्थिक सहकार्य हे सुद्धा बहुपत्नी विवाहाचे एक कारण आहे. 3. समूह विवाह. समूह विवाहात पुरुषांचा एक समूह स्त्रियांच्या एका समूहाशी विवाह करतो. त्यात सर्व भाऊ दुसऱ्या सर्व बहिणींशी विवाह करतात. यात समूहातील कोणालाही कोणाशी लैंगिक संबंध ठेवता येतात. डॉक्टर दुबे यांनी बहुपती विवाह व समूह विवाहाचा सूक्ष्म भेद असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते जर अनेक भाऊ मिळून एका स्त्रीशी विवाह करतील तर तो बहुपती विवाह ठरेल. पण एकापेक्षा अधिक भावांनी परत दुसऱ्या स्त्रीशी विवाह करून एकापेक्षा अधिक स्त्रियांबरोबर राहण्यास सुरुवात केली तर तो समूह विवाह ठरतो. थोडक्यात एकापेक्षा जास्त पुरुषांचा
एकापेक्षा जास्त स्त्रियांशी विवाह म्हणजे समूह विवाह होय. अशा प्रकारे विवाहात एकविवाह, बहुविवाह व समूह विवाहाचा समावेश होतो. बहुविवाहित बहुपती विवाह व बहुपत्नी विवाह हे प्रकार लोप पावत आहेत, तर एकविवाहाला आदर्श विवाह प्रकार म्हणून मान्यता मिळाली आहे. क. धर्मसंस्था रिलिजन. प्रश्न 1. धर्म म्हणजे काय? उत्तर. विवाह व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था याप्रमाणे धर्मव्यवस्था ही सुद्धा समाज संरचनेतील एक महत्त्वाची व्यवस्था आहे. धर्मसंस्थेमुळे समाजावर कोणता परिणाम होतो? धर्मसंस्थेमुळे सामाजिक कार्ये प्रभावित होतात काय? किंवा धर्म समाजासाठी आवश्यक आहे का? हे जाणून घेण्यासाठी धर्मसंस्थेचे अध्ययन करण्यात येते. धर्माच्या अनेक समाजतज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. काही महत्त्वाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. लिनास्की. अवतरणामध्ये धर्म ही एक क्रियापद्धती तसेच विश्वास व्यवस्था आणि समाजशास्त्रीय घटना व एक व्यक्तिगत अनुभव आहे. अवतरण पूर्ण. 2. एडवर्ड टायलर. अवतरणामध्ये दिव्य प्राणांवरील विश्वास म्हणजे धर्म होय. अवतरण पूर्ण. 3. जेम्स फ्रेझर. अवतरणामध्ये धर्म म्हणजे मानवापेक्षा श्रेष्ठ शक्तीची आराधना किंवा प्रार्थना होय. या शक्तीद्वारा मानवी जीवन व निसर्ग व्यवहाराचे मार्गदर्शन आणि नियंत्रण केले जाते. अवतरण पूर्ण. 4. इमाईल दुर्खीम. अवतरणामध्ये पवित्र असणाऱ्या, सोवळ्या किंवा निषिद्ध मानल्या जाणाऱ्या वस्तूप्रती असलेले विश्वास व कृतीमधील परस्परावलंबित्वातून उत्पन्न होणारी व्यवस्था म्हणजे धर्म होय. अवतरण पूर्ण. प्रश्न 2. धर्माची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. समाजातील धर्मव्यवस्थेत आढळून येणारे सर्वसामान्य घटक म्हणजेच धर्माची वैशिष्ट्ये होत. त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे. 1. सार्वत्रिकता. मानवाच्या निर्मितीपासून धर्माचे अस्तित्व आहे. प्रत्येक समाजात व प्रत्येक ठिकाणी धर्माचे प्रचलन आहे, फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. आदिम समाजातही कर्मकांड व्यवस्था आढळून येते. ते धर्माचेच प्रतीक होय, म्हणजेच धर्म हा सार्वत्रिक आहे. 2. लौकिक अलौकिकात विभाजन. लौकिक अलौकिकात किंवा दुर्खीमच्या मते पवित्र व अपवित्र वस्तूंमधील फरक हे धर्माचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ज्या वस्तू भौतिक आहेत व रोजच्या जीवनात पाहायला मिळतात त्या लौकिक किंवा अपवित्र व ज्या अकस्मात व अविश्वसनीय वाटतात त्यांना अलौकिक व पवित्र मानले जाते. त्यातूनच मनात भय व श्रद्धा उत्पन्न होऊन धर्माला खत पाणी घातले जाते. 3. अलौकिक स्वरूप भिन्नता. अलौकिक स्वरूपाविषयी एका वाक्यता असली तरी अलौकिक वस्तूंच्या स्वरूपाविषयी मात्र सर्व वेगवेगळ्या समाजात भिन्नत्व आढळून येते. अलौकिक शक्ती साकार आहे की निराकार या सदैव मतभेद आढळून येतात. 4. श्रद्धा कर्मकांड प्रधानता. श्रद्धेवर आधारित कर्मकांड व्यवस्था प्रत्येकच समाजात आढळते. हे कर्मकांड धर्माने सांगितलेल्या विशिष्ट प्रथेनुसार पुजारी किंवा पुरोहिताद्वारे पार पडले जाते. प्रत्येक समाजात धर्मकांड आढळत असले तरी त्याच्या मुळाशी असलेल्या श्रद्धांचे स्वरूप मात्र सारखे असत नाही. आधुनिक व प्रगत समाजात धर्मव्यवस्थेच्या श्रद्धांचे तात्विक विवेचन आढळते, तसे ते अप्रगत समाजात आढळत नाही. परंतु प्रत्येक समाजात श्रद्धा कर्मकांड प्रधानता आढळते. प्रश्न 3. धर्माची प्रकार्य स्पष्ट करा. उत्तर. धर्मव्यवस्था ही सुद्धा एक सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे समाजाच्या दृष्टीने धर्मव्यवस्थेचे नक्कीच काही कार्ये असली पाहिजेत. या कार्यांना धर्माची प्रकार्य असे म्हणतात. धर्माचा अभ्यास करताना या प्रकार्यांचाही विचार करावा लागतो. धर्माची प्रकार्ये. धर्म हे एक सामाजिक तथ्य असल्याने साहजिकच धर्माचा समाज जीवनावर प्रभाव पडतो. समाज जीवनावर धर्माचा पडणारा प्रभाव म्हणजेच धर्माची सामाजिक प्रकार्ये होत. ही प्रकार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सामाजिक एकात्मता. सामाजिक एकात्मतेची निर्मिती करणे हे धर्माचे समाजदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे प्रकार्य आहे. एकात्मता ही समाजाची आवश्यक गरज आहे व धर्माद्वारे तिची पूर्तता केली जाते. धर्मामध्ये अलौकिक शक्तीवरच विश्वास व श्रद्धा केल्या जातात. समाजही त्याच्या दृष्टीने समाजाने या श्रद्धांना अनुसरून वर्तन करणे योग्य असते. व्यक्तीही त्यापेक्षा समूह हिताला जास्त महत्त्व द्यावे असे धर्मही शिकवतो. अशा गोष्टींमुळे लोक एकत्र येतात व एकता निर्माण होते. थोडक्यात समाजातील लोकांना एक जीवनदृष्टी देऊन त्यांना समाजाभिमुख करून सामाजिक एकात्मता निर्माण करण्याचे महत्त्वाचे प्रकार्य धर्म करतो. 2. सामाजिक नियंत्रण.
धर्म हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. धर्माचे पालन करावयाचे म्हणजे धार्मिक बंधनांनुसार आचार विचार ठेवायचे. समाजाला धर्माचे पालन करताना असे वर्तन नियम पाळायची हळूहळू सवय लागते व त्यातून सामाजिक नियंत्रण घडून येते. व्यक्तीला लहानपणापासूनच धार्मिक शिक्षण दिले जाते. घरातील मंडळी, आई वडील, आजी आजोबा लहान मुलांना धर्माचे नैतिक शिक्षण देतात. कधी प्रेमाने तर कधी धाकाने त्याला योग्य वर्तन करण्यास भाग पाडतात. त्यामुळे त्यांचे योग्य सामाजिकरण घडून येते. मूल जेव्हा मोठे होते तेव्हा त्याच्या मनात धर्म, पाप, पुण्य, पवित्र, अपवित्र या भावना घट्ट बसलेल्या असतात. त्यामुळे कोणतेही विपथगामी वर्तन करताना मनात कुठेतरी धर्माविषयीची सुप्त भीती असते व ते वर्तन करू नये असे विचार मनात येतात. म्हणून व्यक्ती कळत न कळत वाईट वर्तनापासून दूर जाते. म्हणूनच धर्मामुळे सामाजिक नियंत्रण घडून येते असे म्हणतात. 3. समाज कल्याण कार्य प्रोत्साहन. समाजाच्या दृष्टीने हिताचे व सर्वांच्या कल्याणाचे कार्य धर्म करीत असतो. व्यक्तीने चारित्र्यवान, चांगले व समाजमान्य वर्तन करावे व इतरांच्या गरजांच्या वेळी कामी पडावे अशी धर्माची अपेक्षा असते. मानवाच्या हिताचे व कल्याणाचे कार्य समाजात सतत सुरू राहावे म्हणून धर्म प्रयत्नशील असतो. समाज कल्याणाचे कार्य पूर्वीपासून धर्मसंस्था करीत आली आहे. आधुनिक युगात ही जबाबदारी राज्य व्यवस्थेवर असली तरी धर्म अपंग विद्यालय, आश्रमशाळा, दवाखाने, वृद्धाश्रम, गरजू लोकांना मदत असे कार्य करीत असतो. 4. मनःशांती प्रदान. व्यक्तीच्या व्यक्तिगत दृष्टीने मनःशांती प्रदान करण्याचे धर्माचे प्रकार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजात व्यक्ती स्वहितासाठी व लोककल्याणासाठी अनेक कार्य करते. त्यात कधी त्याला यश येते व कधी अपयश. अपयश आले तर आशा, आकांक्षा, स्वप्ने धुळीला मिळतात. व्यक्ती निराश होते व आत्महत्येचा विचार करते. परंतु आत्महत्येमुळे समाजाचे नुकसानच होते. म्हणून त्यातून मार्ग काढण्यासाठी धर्म त्याला मदत करतो. त्याच्या नसलेल्या परिस्थितीला सावरतो व त्याचे सर्व कार्य सिद्धीत जाईल असे आश्वासनही देतो, ज्यामुळे त्याचे मन शांत होते व व्यक्ती धर्माप्रती कृतज्ञ होते. 5. स्तरीकरणाचे समर्थन. स्तरीकरणाचे समर्थन हे एक महत्त्वाचे प्रकार्य धर्म करतो. समाजात अनेक जाती व वर्ग असतात. त्यांच्यात उच्च नीचतेमुळे संघर्ष निर्माण होतो. परंतु हा संघर्ष तीव्र स्वरूप धारण करू नये म्हणून स्तरीकरणाला धर्माने मान्यता दिली आहे. कनिष्ठ जातीला खालचा दर्जा व वरिष्ठ जातीला वरचा दर्जा देऊन मनुष्य आपापल्या कर्माने जातीत जन्म घेतो व त्यानुसार भूमिका, व्यवसाय व दर्जा प्राप्त करतो असे धर्माने सांगितले आहे. त्यामुळे समाजात संघर्ष निर्माण होत नाही. अशा प्रकारे वेगवेगळी कार्ये धर्माला समाजदृष्ट्या पार पाडावी लागतात. म्हणून प्रत्येक समाजात अशी धर्माची प्रकारे आढळून येतात. प्रश्न 4. आधुनिक समाजातील धर्माचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर. आधुनिक युगातील धर्माचे स्वरूप अभ्यासना अगोदर प्राचीन धर्माच्या स्वरूपाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतातील हिंदू धर्मांची संख्या विचारात घेता प्राचीन काळातील स्वरूप हिंदू धर्माच्या आधारावरून स्पष्ट करता येते. पारंपरिक भारतीय समाजावर हिंदू धर्माचा जबरदस्त पगडा होता. संपूर्ण समाजव्यवस्थाच हिंदू धर्माने व्यापून टाकल्याचे दिसते. हिंदू धर्मातील कर्म, पुनर्जन्म सिद्धांत, वर्णव्यवस्थेचे समर्थन, देवदेवता व ईश्वराची भक्ती, कर्मकांड, श्रद्धा इत्यादी गोष्टींचा विचार करता असे दिसून येते की पारंपरिक भारतीय समाज संपूर्ण हिंदू धर्माच्या धार्मिक मूल्याने प्रभावित झालेला होता. मनुस्मृती, वेद, उपनिषदे इत्यादींनी भारतीय समाजाच्या संदर्भात हिंदू धर्माचे समर्थन केले आहे. याचा परिणाम असा झाला की प्राचीन भारतीय समाज हिंदू धर्माच्या चौकटीतच साचेबंद झाला. परंतु आधुनिक युगात आधुनिकीकरण, नागरीकरण, औद्योगिक क्रांती व शिक्षणाचा प्रसार यामुळे जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, देवदेवता व कर्मकांड व्यवस्था इत्यादींचे स्वरूप बदलले आहे. म्हणजेच हिंदू धर्माचे साचेबंद स्वरूप व धर्माची प्रकारे दोन्ही बदललेली आहेत. धर्मसंस्थेचे समाजव्यवस्थेतील परिवर्तनामुळे विभाजन झाले आहे. केवळ वर्तनाचा आकृतिबंध म्हणूनच आता धर्माकडे पाहिले जाते. तरीही प्रत्येक संस्थेची धर्मसंस्थेची विशिष्ट अशी बांधिलकी आहे. प्रश्न 5. धर्माची सामाजिक कार्य सांगा. उत्तर. दुर्खिमने धर्माची उत्पत्ती कशी झाली हे प्रतिपादन केल्यानंतर दुर्खिमने पुढील प्रमाणे धर्माची कार्य सांगितली आहेत. 1. धर्म मानवी जीवनाला पवित्र आणि अपवित्र अशा दोन भागांमध्ये विभाजित करतो. 2. धर्म आपल्या सदस्यांना
पवित्र आणि अपवित्र या दोन पक्षांना वेगळे ठेवण्याचे शिक्षण देतो. कारण पवित्र जीवन दूर होणे म्हणजेच धार्मिक भ्रष्टाचार होय. 3. सामान्य अपवित्र कार्य करणारे स्थान हे धर्माच्या स्थानापासून वेगळे असले पाहिजे आणि दैनंदिन उपयोगाकरता धार्मिक स्थानाचा वापर करता कामा नये अशा प्रकारचे शिक्षण धर्म लोकांना देतो. 4. धर्म अपवित्र कार्य केल्यास धार्मिक शुद्धीकरणाचा आदेश देतो. 5. धर्म समाजाला संघटित आणि नियंत्रित करीत असतो व एकात्मता निर्माण करतो. 6. व्यक्तीच्या भावना व विकार यात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे धर्माचे स्वरूप सामाजिक आहे असे दुर्खीमचे मत आहे. धर्माची उत्पत्ती समाजाच्या संघटित कार्यक्रमातून होते. अशा धार्मिक अथवा सामूहिक कार्यक्रमात लोक आपल्या दैनिक जीवनाच्या चिंता विसरतात आणि नाविन्य, प्रेरणा, उत्साह, आनंद, स्वातंत्र्य यांचा अनुभव घेतात. म्हणून धर्माच्या उत्पत्तीचा प्रमुख स्रोत उगम समाज आहे असे दुर्खीम स्पष्ट करतो. प्रश्न 6. धर्माची अपकार्य सांगा. उत्तर. भारतीय समाजातील लोकांवर धर्माचा विशेष प्रभाव आहे. धर्मात जे काही सांगितले आहे त्यावर लोक डोळे झाकून विश्वास करतात. हे लक्षात घेऊनच समाजातील प्रस्थापितांनी आपली श्रेष्ठता व वर्चस्व कायम राहावे व सर्वसामान्य लोकांनी आपल्या गुलामीतच राहावे असे प्रस्थापितांना वाटत होते व यासाठी अनुकूल असणारी विचारसरणीही धर्माच्या माध्यमातून सांगितली जाते. लोकांना भाग्यवादी व अंधश्रद्धाळू बनवण्याचे कार्य धर्मच करीत असतो. धर्मामुळे सर्वसामान्य जनता अज्ञानी व गरीब राहिली आहे. यामुळेच मार्क्सने धर्माला अफूची गोळी असे म्हटले आहे. धर्माची अपकार्य म्हणून धर्मामुळेच अन्याय व अत्याचार वाढलेला हा असा इतिहास आहे. धर्माच्याच नावावर अनेक लढाया झाल्यात असे दिसून येते. आजही हिंदू व मुस्लिम धर्मातील वैमनस्य याची साक्ष देते. धर्माच्याच नावावर अंधविश्वास व कट्टरतेचा विकास झाला. धर्मामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने आली होती. धर्मामुळेच एका धर्मीयाचे दुसऱ्या धर्मीयांवर होणारे अत्याचार, भाग्यवाद, वेश्यावृत्ती, देवदासी, अस्पृश्यता इत्यादी अनेक समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. भारतीय समाजात जातीयता व अस्पृश्यता निर्माण करण्याचे कार्य धर्मानेच केले आहे. तसेच भारतीय समाजातील 80% बहुजन समाजाचे आर्थिक, सामाजिक व मानसिक शोषण धर्माद्वारेच करण्यात आल्याचे दिसून येते आणि आज सुद्धा भारतीय समाजात धर्माच्या नावावर अनेक प्रकारचे संघर्ष घडून असल्याचे दिसते. थोडक्यात धर्म एक प्रकार्यात्मक व्यवस्था असली तरी धर्माची काही अपकार्य सुद्धा आहेत आणि धर्माचा विचार करताना धर्माची अपकार्य दुर्लक्षित करता येत नाही. अशा प्रकारे भारतीय समाजातील धर्माची प्रकार्य व अपकार्य यांचा विचार वरील प्रमाणे करता येतो. प्रश्न 7. भारतीय समाजात धर्माचे महत्त्व सांगा. उत्तर. भारतीय समाजात धर्माचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल. 1. प्राचीन काळापासून भारतीय समाजात धर्माचे विशेष महत्त्व आहे आणि प्राचीन काळापासून धर्माने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाजाला संघटित व सुव्यवस्थित ठेवण्याचे कार्य केले आहे. 2. धर्माने व्यक्तीचे नैतिक स्तर उंचावण्याचे कार्य केले आहे. धर्माच्या उपदेशामुळेच समाजातील व्यक्ती नैतिक स्तर उंचवू शकल्या. 3. भारतीय समाजातील धर्मात असलेल्या पुनर्जन्म, कर्म इत्यादी सिद्धांताने व मोक्षाच्या संकल्पनेने व्यक्तींना भ्रष्ट होऊ दिले नाही, तर प्रत्येकाने आपल्या धर्माचे व कर्माचे पालन केल्यानेच मोक्षप्राप्ती होते अशी शिकवण दिली. 4. भारतीय धर्मामुळेच भारतीय संस्कृतीचा विकास झाला व धर्माने संस्कृतीचे अस्तित्व आजपर्यंत टिकवून ठेवले आहे. 5. धर्माद्वारे व्यक्तीचा केवळ विकासच होत नाही तर त्याचे सामाजिकरणही होते. धर्माद्वारेच व्यक्तीला चांगले काय व वाईट काय याचे ज्ञान होते. 6. धर्म व्यक्तीला आशावादी व श्रद्धावादी बनवतो. कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे नैतिक धैर्य धर्मच प्रदान करीत असतो. भारतीय समाजात व्यक्ती संकटनिवारक म्हणून धर्माचाच म्हणजे पर्यायाने ईश्वराचाच सहारा घेतो. 7. धर्म व्यक्तीला भूत, वर्तमान व भविष्याविषयीचे मार्गदर्शन करतो. व्यक्ती धर्माद्वारेच मानवी जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात व आपल्या जीवनाला धर्मानुरूप बनवण्याचा प्रयत्न करतात. 8. धर्माचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे समाजाला नियंत्रित ठेवणे हे होय. भारतीय समाजात प्रत्येक व्यक्ती आपले पद व स्थिती संदर्भात यासाठी समाधानी आहे की वर्तमान जीवनातील पद व स्थिती गतजन्मातील कर्माचे फळ आहे यावर त्याचा गाढ विश्वास आहे. अर्थात हा विश्वास धर्मानेच व्यक्तीला दिला. अशा प्रकारे भारतीय समाजाची संपूर्ण व्यवस्था
धर्मावर आधारित व संघटित आहे. त्यामुळेच भारतीय समाजात धर्माचे विशेष महत्त्व आहे. प्रकरण समाप्त.